जय श्री कृष्णा फ्रेंड्स. आज 20 ऑगस्ट 2025. हे जे समोरचं दृश्य आहे ते विहार लेकचं दृश्य आहे. ओव्हरफ्लो होऊन तो तुडुंब भरून वाहत आहे. त्याने पातळी ओलांडलेली आहे. हे दृश्य कालचं आहे, म्हणजे 19 ऑगस्टचं. मुंबईमध्ये 3-4 दिवसापासून पाऊस तडी मारूनच आहे. काल सकाळपासून मुसळधार पाऊस चालू होता. गव्हर्नमेंटने रेड अलर्ट सांगितले असल्यामुळे स्कूल आणि बरेचसे ऑफिसेसला सुट्टी होती. काही लोक वर्क फ्रॉम होम करत होती, पण बरेच ऑफिसेस चालू होते आणि रस्त्यावर लोकांची वर्दळ सकाळी सकाळी दिसतच होती. लोकल आणि बसेस लेट चालू होत्या. रस्त्यावर पाणी वाढतच होतं. काही लोक बाईकने जात होते, काही कार्स वगैरे चालू होत्या, काही लोक पायीसुद्धा जात होते आणि रस्त्यावरचं पाणी कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. पाऊस तसा वरतूनही चालू होता. मिठी नदीने पण तिची पातळी ओलांडलेली होती. मिठी नदीचं पाणी हळूहळू हळूहळू वाढतच होतं. मिठी नदीचं पाणी वाढत असल्यामुळे बरेचशा एरियांमध्ये खूप सारं पाणी भरलं. धोक्याची पातळी ओलांडलेली असल्यामुळे दादर, सायनपूरला, वसई, विरार, नालासोपारा, ठाणे इथे सुद्धा रस्त्यावर पाऊस साचून नदीचे स्वरूप आले होते. ट्रॅकवर हळूहळू पाणी भरत होतं. लोकल स्लोली चालत होत्या. अर्ध्या दिवसात 37 इंच पाऊस झाला. ट्रॅकवर पाणी भरपूर वाढल्यामुळे अर्ध्या दुपारनंतर लोकल बंद करण्यात आल्या. त्यामुळे लोकांची खूपच तारांबळ उडाली होती. रस्त्यावर पण खूप सारं पाणीच पाणी होतं. म्हणजे गाड्या पूर्णपणे, बाईक्स वगैरे अर्धा जास्त पूर्णपणे पावसाच्या पाण्याच्या आतमध्ये रस्त्यावरती चालत होत्या. लोकांनी जीव मुठीत टांगून ते पुढे जात होते. मोनोरेल पुलावर जमिनीपासून उंच ती बंद पडली. तिचा AC बंद झाला. दरवाजे बंद होते. लोकांना श्वास घ्यायला त्रास होत होता. काही तासांनी बचाव दलांनी क्रेनने लोकांना बाहेर काढले. अशी ही कालची मुंबईची खूप भयावह परिस्थिती होती. ठिकठिकाणी पोलीस दल उभे राहून, रस्त्याने थोड्या ठिकाणावर उभे राहून लोकांना मार्गदर्शन करत होते. लोकांना रस्ता दाखवत होते. बऱ्याचशा ठिकाणी साईडने रस्सी बांधून आणि जिथे जिथे गटारं उघडी आहेत तिथे पोलीस दल उभे करून लोकांना कसे जायचे, कोणत्या ठिकाणून जायचे ते लोकांना सांगत होते. अशी ही काल मुंबईची बिकट परिस्थिती होती. गेल्या सकाळपासूनच, म्हणजे जवळजवळ 6-6:30च्या नंतर मुंबई भरपूर पाणी भरायला सुरुवात झालेली होती. वरतून पावसाचं पाणी बंद व्हायचं काही नावच नव्हतं. हे जे दृश्य समोर बघताय हे सकाळच्या 7:30 वाजेचं आहे. मी पण काल ऑफिसला गेलेले होते तेव्हा मी बसमधून हे दृश्य टिपले होते. तर तुम्ही बघू शकता की किती सकाळीच, म्हणजे 7:15-7:30च्या सुमारासच मुंबई कशी तुडुंब भरलेली होती. ही जी बस आहे ती बघा. ही बस पण पूर्ण खालपर्यंत भरलेली आहे. आणि नंतर जसजसा वेळ गेला 11-11:30च्या सुमारास तर मुंबईमध्ये अजूनही पाणी भरलेलं होतं. म्हणजे भरपूर ठिकाणी खूप सारा पाऊस झालेला होता. रस्त्यावरती सर्व दूर पाणीच पाणी झालेलं होतं आणि लोकांना खूप प्रॉब्लेम्स येत होते. त्यामुळे अशा वेळेला लोकांना घरी जायची पडलेली असते. घरची फॅमिली आपली वाट बघत असेल या आशेने ते एक पाऊल पुढे टाकत असतात. त्यात लोकल बंद, बसेसही क्वचित येत होत्या. रिक्षा पुढे जाऊ शकत नव्हती. बाईक्स पुढे सरकू शकत नव्हत्या.